स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण शिवलेला अमृत मधील 11वा अध्याय पठण करण्याचे फायदे काय आहेत आणि महत्त्व काय आहे तर हे बघणार आहोत। तर आता शिवरात्री निमित्त आता खूप जण भगवान शंकर यांची उपासना करत आहेत। तर त्याच्यामध्ये खूप भक्त हे शिवलेला अमृत या ग्रंथाचं पारायण करत आहेत। पण काही लोकांना हे करणं शक्य नाही, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी शिवलेला अमृत या ग्रंथामधील 11व्या अध्यायाचं पठण करायचं। तर 11व्या अध्यायाचं तुम्ही पठण केलं तर तुम्हाला पूर्ण शिवलेला अमृत हा ग्रंथ पठण केल्याचं फळ मिळेल। तर 11व्या शिवलेला अमृत या ग्रंथातील 11व्या अध्यायामध्ये रुद्राक्षाचं वर्णन केलेलं आहे, म्हणून आपण त्याला रुद्र अध्याय म्हणतो। आणि भगवान शंकर यांना दोन गोष्टी खूप जास्त प्रिय आहेत, एक म्हणजे बेलपत्र आणि दुसरं म्हणजे रुद्राक्ष। आणि या अध्यायामध्ये रुद्राक्षाचं वर्णन केलेलं आहे, म्हणून हा अध्याय भगवान शंकर यांना खूप जास्त प्रिय आहे। तर याच्यामध्ये रुद्राक्ष हे किती प्रकारचे असतात, तर रुद्राक्ष 5 मुखी, 7 मुखी, त्याच्यानंतर 1 मुखी, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष असतात आणि त्याचे धारण करण्याचे फायदे देखील वेगवेगळे आहेत। तर रुद्राक्षाचे प्रकार, त्याचे उपयोग आणि त्याचे शरीरावर धारण करण्याचे महत्त्व आणि त्याचे फायदे, तर ह्या सगळ्यांचं वर्णन हे रुद्र अध्यायामध्ये केलेलं आहे। म्हणून हा अध्याय पठण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर आपण हा अध्याय जेव्हा पठण करतो तर आपण एक स्वच्छ आसन घ्यायचं आणि शक्यतो हा अध्याय प्रदोष काळामध्ये वाचायचा। प्रदोष काळ म्हणजे काय की सूर्यास्ताचा 1-1.5 तास आधीचा कालावधी आणि सूर्यास्ताच्या 1-1.5 तास नंतरचा कालावधी, याला आपण प्रदोष काळ म्हणतो। तर आपण काय स्वच्छ आसन घ्यायचं, त्याच्यानंतर आपण पांढरे वस्त्र घालायचे। पांढऱ्या वस्तूंना खूप जास्त महत्त्व आहे, म्हणून आपण पांढऱ्या वस्तूंचा वापर करायचा। आता त्याच्यानंतर आपण काय करायचं, तुपाचा दिवा लावायचा किंवा मग तिळीच्या तेलाचा दिवा लावायचा। आता हे नसेल तर तुम्ही साध्या तेलाचा दिवा लावला तरी देखील चालेल। शेवटी काय आहे की उपासना करणं, सेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे। तर आता रुद्र अध्याय पठण करण्याचे फायदे काय आहे आपण हे बघूया। तर रुद्र अध्याय पठण केल्यामुळे आपल्याला संततीची प्राप्ती होते, आपल्या संततीवर भगवान शंकर यांचे आशीर्वाद राहतात। आणि एखाद्या घरामध्ये कुणाचं लग्न जर जमत नसेल तर याच्या पठणाने लग्नाचे योग देखील लवकर येतात। आणि आपल्याला एखादा आजार असेल तर याच्या नित्य पठणामुळे तो आजार देखील हळूहळू कमी होण्यास मदत होते, आपल्याला दीर्घ आयुष्य लाभते, त्याच्यानंतर आपले महापापे नष्ट होतात आणि भगवान शंकर हे आपल्यावर प्रसन्न होतात। आणि रुद्र अध्याय पठण केल्यामुळे आपल्याला 1 सहस्र कपिला गाय दान केल्याचे फळ मिळते, म्हणून आपण रुद्र अध्यायाचे पठण आणि त्याचे पारायण केले पाहिजे। आणि आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी खूप जण भगवान शंकर यांची उपासना करतात, कारण की भगवान शंकर यांना भोळं दैवत मानलं जातं, म्हणून आपण भगवान शंकर यांची उपासना करतो। तर तुम्ही 11व्या अध्यायाचं पठण करा आणि भगवान शंकर यांचे आशीर्वाद मिळवा। झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।